ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत। एक अत्यंत महत्त्वाची बातमी, आमदार बच्चू कडू यांना 2 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे। सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी ही 2 वर्षांची शिक्षा सुनावली गेली आहे। नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने ही शिक्षा सुनावलेली आहे। 2 वर्षांची शिक्षा बच्चू कडू यांना सुनावण्यात आली आहे। 2017 साली दिव्यांगांच्या मागण्यांसाठी बच्चू कडू यांनी महापालिकेमध्ये आंदोलन केलेलं होतं। मुकुल कुलकर्णी आपल्याला या सगळ्या संदर्भात अपडेट देतील। मुकुल, हे प्रकरण काय होतं, शिक्षा काय आहे? प्रज्ञा, अभिषेक कृष्णा नावाचे महापालिका आयुक्त नाशिकमध्ये असताना बच्चू कडू हे विविध अपंगांचे आणि जे नागरिक आहेत त्यांच्या समस्या घेऊन महापालिका आयुक्तांच्या दालनामध्ये गेलेले होते। तिथे आपल्या मागण्या मांडत असतानाच दोघांमध्ये बाचाबाची झाली होती आणि त्यावेळेस आंदोलनामध्ये त्यांनी आयुक्तांवर धावून जाण्याचा प्रयत्न केलेला होता। त्यावेळेस त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। ही केस नाशिकच्या जिल्हा न्यायालयामध्ये सुरू होती। मात्र ह्या 2 प्रकरणामध्ये त्यांना शिक्षा सुनावण्यात आलेली आहे। एक तर म्हणजे दमदाटी करणे आणि दुसरं सरकारी कामामध्ये अडथळा निर्माण करणे, अशा दोन्हीची ती शिक्षा आहे। मात्र ती शिक्षा भोगत असताना त्यांना एकाच वेळेस भोगावी लागणार आहे। परंतु बच्चू कडू हे आता उच्च न्यायालयामध्ये किंवा पुढच्या न्यायालयामध्ये या संदर्भामध्ये आपली दाद मागतील, त्यावर काय निर्णय येतो हे बघणं महत्त्वाचं आहे। परंतु एका आंदोलनाची गंभीर दखल सरकार न्यायालयाने घेतली होती हे यावरून सिद्ध होत आहे। मुकुल, धन्यवाद दिलेल्या अपडेटसाठी। आणि बातमीसह बुलेटिनमध्ये पुन्हा एक ब्रेक घेतोय। पाहत रहा दुपारच्या बातम्या।